मुंडेंनी काल केलेली सेटलमेंट मोठी कराड सुटतोय असं दिसतंय। डीएम फडणवीसांना भेटले, एका दगडात मंत्रीपद सेव्ह केलं तर मीडियाला बाईट देऊन स्वतःला सेव्ह केलं। सगळ्यांनी लावून धरलं। विषय इतकाच, मास्टरमाइंड हाताशी लागला पाहिजे। डीएमने काल बाईट तर दिला, पण वाल्मिक कराड नावाचा उच्चार टाळला। नेमकं घडलंय का? काल धनंजय मुंडे यांनी मीडिया समोर येऊन अखेर बाईट दिला। बाईट देत असताना सुद्धा कोणीही गुन्हेगार असेल, कितीही मोठा असेल, कुणाच्याही जवळचा असेल, तरीही त्याला पाठीशी घातलं जाणार नाही। जो आरोपी असेल त्याला पकडा आणि त्याला शिक्षा द्या। हा विषय जो आहे तो फास्ट ट्रॅकवर चालवा, अशी काहीशी कमेंट देवेंद्र फडणवीस यांना भेटून आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मीडियावर दिली। आता मीडियाला सांगितलंय की तुम्ही मीडिया ट्रायल करत आहात, पण मीडिया ट्रायल कशी म्हणायची? वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे जवळचे आहेत। बरं, हे आम्ही नाही सांगत, तर पंकजा मुंडे यांनीच सांगितलंय की धनंजय मुंडेंचं ज्यांच्याशिवाय पानही हलत नाही असे ते वाल्मिक कराड। मग वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे कनेक्शन जोडलं जातंय, तर त्यात चूक काय, हा तयार झालेला पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, हे प्रकरण होऊन जवळपास 19 दिवस उलटले। संतोष देशमुख यांची हत्या होऊन 19 दिवस उलटले। मयत झाले त्या दिवशीही दोन्ही मुंडे संतोष देशमुख यांच्या उंबरठ्याला शिवले नाही, 10व्याला शिवले नाही, 13व्यालाही शिवले नाही। जळत असताना, बीडमध्ये उद्रेक होत असताना दोन्ही मुंडे संतोष देशमुख यांच्या घरी जायला तयार नाही। कारण काय, हा तयार झालेला दुसरा प्रश्न। आणि सर्वात महत्वाचा म्हणजे तिसरा प्रश्न, वाल्मिक कराड जर दोषी असेल तर त्याला पाठीशी घालण्याचं काम जर धनंजय मुंडे यांच्याकडून होत नसेल, तर जी बीडमधील सरकारी सिस्टीम आहे ती मॅनेज केली तर कुणी केली? वाल्मिक कराड खरोखर इतका मोठा व्यक्ती आहे का की ज्यांनी सगळी सरकारी सिस्टीम मॅनेज केली? आणि विशेषतः संशय जातो तो तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर, ज्यांनी सक्तीची रजा टाकून ते तिथून फरार झालेत। मग आता पुढे येऊन प्रश्न तयार झालेला आहे की वाल्मिक कराड जर फरार आहे, तर आपली महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा इतकी सक्षम नाहीये का की वाल्मिक कराड हाताशी लागत नाही? दुसरा प्रश्न तयार होतो, धनंजय मुंडेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतरच मीडिया समोर बाईट का दिला? खरा तर हा विषय अधिवेशन सुरू असतानाच सुरू झालेला होता। त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, नमिता मुदंडा यासारखे सगळेच आमदार, खासदार, बजरंग सोनवणे हे सुद्धा हा विषय उचलून धरत होते। देवेंद्र फडणवीस सुद्धा या विषयावरती स्टेटमेंट देत होते, परंतु त्यावेळी धनंजय मुंडे गप्प राहिले। आपण पुढे या प्रश्नाचं उत्तर देऊ असं धनंजय मुंडेंनी सांगितलं खरं, पण त्यानंतर अधिवेशनालाच दांडी मारली। थेट अधिवेशन संपल्यानंतरच धनंजय मुंडे उगवले। बरं, धनंजय मुंडे आता तरी बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र तरीही बोलले नाही। आणि अखेर बोलण्याचा मुहूर्त हा काल मिळाला, आणि तोही कधी, जेव्हा देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यानंतरच। अजित पवारांच्या गाडीतून धनंजय मुंडेंचा झालेला प्रवास, त्यानंतर देवेंद्र फडणवीसांची घेतलेली भेट आणि धनंजय मुंडेंचा आवाजाचा वाढलेला टोन सांगत होता की धनंजय मुंडेंचं मंत्रीपद सेफ झालंय, असा आरोप आम्ही नाही तर नेटकरी जोरात करतात। त्यासोबतच त्यांनी वाल्मिक कराड यांच्यावर कमेंट तर दिली, पण वाल्मिक कराडचं नाव घेणं टाळलं। ज्यांचं म्हणजे वाल्मिक कराडांचं तुम्ही नाव घेताय तर ते माझ्याही जवळचे, हे तर मी मानतोच, पण ते कधी काळी सुरेश धस यांच्याही जवळचे राहिलेत, असं म्हणत धनंजय मुंडेंनी सुरेश धस यांच्या पारड्यात चेंडू टोलावला। परंतु खरं बघायला गेलं तर सध्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघंच एकत्रितपणे दिसून येत आहेत। गोंबिदात मुंडेंच्या घरामध्ये घरकाम करणारा घरगडी आज बीडचं अख्खं साम्राज्य सांभाळतोय आणि गुन्हेगारी साम्राज्य सुद्धा सांभाळतोय, असा सुद्धा आरोप होत आहे। या सगळ्या आरोपांच्या चक्रव्यूहात जर कोणत्या बड्या नेत्याचा आशीर्वाद नसेल, तर हे सगळं साम्राज्य सांभाळलं कसं जाऊ शकतं, असा सुद्धा प्रश्न विचारला जात आहे। पुढे जाऊन आणखी एक मुद्दा समोर येतोय। बजरंग सोनवणे, सुरेश धस, अंजली दमानिया यांच्यासारखे सर्वच नेते वेगवेगळे प्रश्न तयार करतायत। काल फडचा प्रश्न तयार झाला, आज तर स्वतः धनंजय मुंडे यांच्याच हातात पिस्तूल असून ते सुद्धा हवेत गोळीबार करतायत, असा फोटो अंजली दमानिया यांनी ट्विट केलाय। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांचा सोबतचा गाडीतील व्हिडिओ सुद्धा त्यांनी ट्विट केलेला आहे। या सगळ्या गोष्टी सांगतात की बीडमध्ये जर खुलेआम पिस्तूल घेऊन फिरलं जात असेल, तर मग बीडची तुलना बिहारशी होते, यात चुकीचं काय,
हाही प्रश्न विचारला जातो। आता तर मुद्दा असा तयार झालाय की काल धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडेंचा कॉन्फिडन्स काहीसा वाढलेला जाणवत होता असंही काही लोक म्हणत होते। आणि त्यानंतर वाढलेला आवाज सांगतोय की कुठेतरी आता कराड सेफ झालेत की काय, असा सुद्धा प्रश्न तयार झालेला होता। आता पुढे जाऊन बीडमध्ये जे आंदोलन होणार आहे किंवा जी सभा होणार आहे, जो निषेध व्यक्त होणार आहे, याचं रूपांतर नेमकी कशामध्ये होतं? कारण म्हणजे अजूनही दोन्ही मुंडे जे आहेत ते संतोष देशमुख यांच्या घरी गेलेले नाहीत। पंकजा मुंडे या प्रकरणातून अलिप्त नक्की आहेत, पण त्यांनी मौन बाळगलंय आणि त्यांनी बाळगलेलं मौन सांगतं की कुठेतरी कात्रीमध्ये अडकले गेलंय। इकडून भाऊ आहे, ज्या भावासोबत आत्ताच पुढे 2-4 महिन्यांपासून जुळून घेतलंय, आणि दुसरीकडे बीड मधला मुद्दा आहे। बरं, त्यातल्या त्यात मराठा विरुद्ध ओबीसी मुद्दा आहे, आणि जर मराठा समाजाला साथ द्यावी तर लोकसभेला यांनी आपल्यासोबत काय केलंय हे पंकजा मुंडेंना आठवत असावं का, असाही प्रश्न तयार केला जात आहे। या दोन्ही गोष्टींमध्ये एक तर आता क्लिअर कट झालंय की जोपर्यंत वाल्मिक कराडच्या डोक्यावर हात असलेल्या व्यक्तीचा हात हटत नाही किंवा त्या व्यक्तीला अडवलं जात नाही, तोपर्यंत वाल्मिक कराड हाताशी लागत नाही। आणि अजित पवारांच्या गाडीतून झालेला प्रवास, देवेंद्र फडणवीसांची घेतलेली भेट, वाढलेला कॉन्फिडन्स आणि शरद पवारांनी केलेली टिप्पणी, लायकी नसलेल्या माणसावर मी बोलत नाही, कोणकोणत्या प्रकरणातून याला मी बाहेर काढलंय हे फक्त मलाच माहिती, अशी शरद पवारांनी केलेली टिप्पणी सांगते की डीएम खरोखरच तळागाळात मोडलेला नेता आहे। त्यातल्या त्यात धनंजय मुंडेंनी आणखी एक स्टेटमेंट केलं की मला राजकारणातून आणि समाजकारणातून उठवण्याचा प्रयत्न होत आहे। मूळ म्हणजे ही गोष्ट खरोखर एवढी सोपी आहे का, तर त्याचाही अर्थ लागतो नाहीच, कारण याआधी सुद्धा असे बरेचसे प्रकरण आहेत ज्यावरती धनंजय मुंडेंनी चुप्पी तोडलेली नाहीये। आता वाल्मिक कराड प्रकरणावर बोलायची वेळ आली तर त्यांनी अधिवेशनाला दांडी मारली, मीडियाला बाईट दिले नाही, मीडियाला मीडिया ट्रायल म्हटलं गेलं। या सगळ्या गोष्टी एकच सांगतात की डीएम या मुद्द्यावरती खुलेपणाने बोलणार नाही, आणि त्यामुळे वाल्मिक कराड हाताशी येणार की नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतोय। अर्थात वाल्मिक कराड दोषी असेल तर शिक्षा होईल, पण खंडणी प्रकरणात तर 100% दोषी आहेच असा सुद्धा विषय आहे। आणि पवनचक्की प्रकरणामध्ये जे काही घडलंय किंवा पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यांनी जी काही माहिती दिली आहे त्यानुसार हा सगळा वाद सुरू झाला होता तो खंडणीपासूनच। त्यामुळे आता पुढे जाऊन आणखी काय काय घडतंय हे पाहण्यासारखं असणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा। आता 28 तारखेला बीडमध्ये मोर्चा निघणार आहे, आंदोलन होणार आहेत, याच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तरी मुख्य सूत्रधार पकडला जाईल की हा विषय सुद्धा अर्धवट राहील? कमेंट करा। जय महाराष्ट्र।